परभणीमध्ये 12वीचा बायोलॉजीचा पेपर फुटलाय। सोशल मीडियावर बायोलॉजीचा पेपर व्हायरल झालेला आहे। 12वीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये फुटलेला आहे। त्यामुळे प्रश्नपत्रिकेचे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि आज होत असलेल्या परीक्षेचाच हा पेपर असल्याचा दावा केला जातोय। बोर्डाच्या प्रचंड खबरदारीनंतर सुद्धा परभणीमध्ये 12वीच्या बायोलॉजीचा जो पेपर आहे तो फुटलेला आहे। बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्यानं बोर्डाला आता नावालाच खबरदारी घेतली का अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालिद नास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। खालिद, काय सांगाल, आजचा जो पेपर आहे, आज ज्या विषयाची परीक्षा होती तो पेपर अजून हे विद्यार्थी पेपर कदाचित सोडवत असतील परीक्षा केंद्रामध्ये, पण तो पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? मॅडम, आज परभणीत 12वीच्या बायोलॉजीचा अत्यंत महत्त्वाचा पेपर होता आणि हा महत्त्वाच्या विषयाचा पेपर सोशल मीडियावरती 12च्या दरम्यानमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे। 12वीचा पेपर व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याने आता शिक्षण विभाग काय करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण बोर्डाने प्रचंड खबरदारी घेतलेली होती की कॉपीमुक्त अभियानाची, परंतु हा 12वीचा बायोलॉजीचा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने हा पेपर परभणीतूनच व्हायरल झाल्याचा दावा सुद्धा सोशल मीडियावर केला जात आहे। त्यामुळं शिक्षण विभाग काय करते किंवा कुठल्या सेंटरमधून हा पेपर व्हायरल झालेला आहे आणि त्या सेंटरचा प्रमुख काय करतो अशी देखील शंका या निमित्ताने उपस्थित केली जात आहे। फरा मॅडम, निश्चितच खालिद, या ठिकाणी शंका उपस्थित होत आहेत। आता मंडळाकडून यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।